एवढा मोठा समृद्धी महामार्ग का ब्लॉक केलाय माहिती आहे? आरटीओ साहेबांनी चुकीचं चलन मारलं आणि त्याच्यानंतर आरटीओ साहेब जे आहेत ना तिथून त्या ट्रक चालकाची फाईल घेऊन जे आहेत ना ते पसार झाले आणि त्यानंतर ट्रक चालक जे आहेत ना त्यांनी अक्षरशः सर्वजणांनी एकत्र येऊन मोठा घोडा जो आहे तो आडवा लावला आणि समृद्धी महामार्ग दोन्ही बाजूनी ब्लॉक करण्यात आला होता। म्हणजे दोन्ही साईडचे जे ट्रक चालक होते ते सगळेजण एकत्र आले आणि त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग जो आहे तो ब्लॉक केला होता। ब्लॉक करण्याचं कारण होतं आरटीओ साहेबांनी चुकीचा फाईन जो आहे तो मारला आणि त्याच्यानंतर त्या ट्रक चालकाची फाईल देखील घेऊन गेलेली आहे। एकीकडे मोदी साहेब जे आहेत, गडकरी साहेब जे आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय की आपण डिजिटल इंडिया केलाय। म्हणजे डिजिटल इंडिया म्हणजे काय, तर आपण आरटीओच्या जे काही नियम असतील त्या नियमानुसार गाडीचे पेपर, इन्शुरन्स, त्याचबरोबर आरसी, फिटनेस, टॅक्स या सगळ्या जे काही पेपर आहेत, म्हणजे हे सगळे पेपर जे आहेत हे पेपर तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आरटीओ कडे जी काही मशीन आहे, ट्रॅफिक पोलिसांकडे जी काही मशीन आहे त्या मशीनमध्ये नंबर ज्यावेळी तुम्ही टाकता त्यावेळी तिथे पूर्ण डिटेल येते। तरी देखील इथे या चालकाला मिळालेल्या माहितीनुसार चुकीचा फाईन जो आहे तो देण्यात आला आणि त्यानंतर त्याची फाईल देखील जी आहे डॉक्युमेंटची फाईल असते आणि ती फाईल ही आरटीओ मंडळी घेऊन पसार झाली। त्यामुळे इथे समृद्धी महामार्ग जो आहे ना तो पूर्ण ब्लॉक केला गेला होता। एकीकडे आपण बोलतोय की डिजिटल इंडिया आणि दुसरीकडे ऑफलाईन डॉक्युमेंट मागण्याचा अधिकार देखील नाहीये कुणालाही। कारण जर तुम्ही नंबर टाकला मशीनमध्ये तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला मिळतात त्याच्यामधून। त्यामुळे इथे तुम्हाला काय वाटतं की आरटीओ साहेब जे आहेत ते नियमात असतील का, की ट्रक ड्रायव्हर जे आहेत ते चुकीचे आहेत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर फॉलो करायला विसरू नका।